आज आपल्याला नवीन कपडे घ्यायला जायचं आहे बघा मित्रांनो. तर रामकृष्ण मित्रांनो, मी तुमचा चैतन्य कुललवाड. तरी आज खानमोळा असल्या कारणामुळे आपल्याकडे जेवढे बी ढोर आहेत मित्रांनो सगळेला धुवायचं आहे बघा. आज हे बघा आपले गोरे धुवायला आपली आई भीम आपल्याला मदत करायला ती बघा मित्रांनो. मस्तपैकी आपण गोरे धुवून मित्रांनो. आता तुम्हाला काय सांगावं बघा, नळच गेलं बघा आता सगळे गोरे धुवून झाल्यावर. बरं झालं बघा मित्रांनो, नंबर 1 मध्ये आपण सगळे ढोर धुवून टाकले. त्या फक्त एक गायच राहील. घागरीनं पाणी टाकू टाकू घासल्या बघा मित्रांनो आपल्या गाईला. आता सगळे ढोर सोडून हाणल्या बघा मित्रांनो वरी पडीकडे. डोळ वडोळ चरले बघा मित्रांनो आपले ढोर. आता सगळे आराम झाले. आता फक्त एक म्हैसच होती बघा मित्रांनो, तिला चारा टाकायचं होतं म्हणून पटपट गजरा गवत कापून घेतल्या आणि नेऊन टाकल्या बघा म्हशीपुडी. म्हैस मस्तपैकी खावला ती बघा गजरा गवत पर्यंत. आपला अंगच लई चुटचुट करायला बघा. घराकडे गेल्या पटमीने हातपाय तोंड देऊन घेतले. आपल्याला कपडे घ्यायला जायचं म्हणून पटमीने दुसरे चेंज केल्या बघा कपडे आणि गाडीवर बसून गेल्या बघा औरातला. आल्यावर काय म्हणजे मित्रांनो, बँक मध्ये गेल्या बघा पहिला पैसे काढायला. फिंग मित्रांनो, बँक मधून पैसे काढल्या कपड्याच्या दुकान. बबनराव तर आपला हिरो दिसाल. बबनरावला आणि कपड्याला घेऊन निघाले बघा मित्रांनो आपण घराकडे आलेल्या पटमीने पहिला तर छतवर गेलो बघा आणि चटई वाळू हॉटेल ते काढून आला बघा. आता ढोरेला गजरा गोत कापायला मित्रांनो. मग आजच्याला इथंच थांबवत. मग उद्या पोळा आहे. उद्याच जर व्लॉग बघायचा असेल तर पेजला फॉलो आणि व्हिडिओला लाईक नक्की करून घ्या. म्हणजेच तुम्हाला मी व्हिडिओ टाकेल ते लगेच तुम्हाला पोहोचतील.